केलं आणि त्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून शाहूवाडीच्या वाड्या वस्त्यावर पाणी नेण्याचं काम केलं, शेतीतला रोजगार वाढवण्याचं काम केलं, शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं. अशा अनेकविध पद्धतीनं त्यांनी राज्य सरकारमध्ये विधिमंडळामध्ये प्रश्न मांडण्याचं काम केलं आणि ते सोडवण्याचं काम केलं. अशा प्रशासकीय अनुभव असणारा एखादा माणूस आपण त्या ठिकाणी पाठवला तर निश्चितपणानं त्याचा आपले प्रश्न सोडवण्यासाठी, मग ते प्रश्न पिण्याच्या पाण्याचे असतील, ते यंत्रमाग उद्योगाचे असतील आणि यंत्रमागावर अवलंबून असणाऱ्या पूरक व्यवसायांचे असतील की ज्याच्यामुळे इचलकरंजीतला सगळा रोजगार वाढला, उद्योगधंदा चांगला चालला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाली. आणि हे सगळं चालायचं असेल तर आपल्याला आपले प्रश्न मांडणारा, संसदेमध्ये जाऊन तोंड उघडणारा, ज्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे त्या पक्षाशी प्रामाणिक राहणारा अशा पद्धतीचा उमेदवार निवडून देणं ही आपली काळाची गरज आहे.